नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं राजमुद्रा अकॅडमी पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी दिनेश सर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेच्या अनुषंगाने राजमुद्रा अकॅडमीने जी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे त्यातले पहिले 3 पेपर जे आहेत ते आपण बघितलेले आहेत आणि आत्ता जे तुम्ही दिलेला आहात हा चौथा पेपर होता आणि या चौथ्या पेपरमध्ये अर्थशास्त्र आणि राज्यघटना यावरती 50-50 प्रश्न विचारली गेली होती। त्याची आता स्पष्टीकरणात्मक उत्तरे जी आहेत ते आपण समजून घेऊया। चला, तर या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला कोणता विचारला होता ते आपण बघूया। बघा, या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न विचारला गेलेला आहे अर्थशास्त्रावरती। खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला म्हटलेलं आहे। व्यवसाय निवडीनुसार अर्थव्यवस्थेची 5 क्षेत्रे आढळून येतात, अगदी बरोबर आहे। तर व्यवसायानुसार त्याची 5 क्षेत्रे जी आहे ते आढळून येतात। प्रथम असेल, द्वितीय असेल, तृतीय, चतुर्थ आणि पंचम। आणि दुसरं म्हटलेलं आहे उद्योग क्षेत्राचा समावेश हा प्राथमिक क्षेत्रात येतो। तर लक्षात घ्या, उद्योग क्षेत्राचा समावेश हा प्राथमिक क्षेत्रात येत नसून हा द्वितीय क्षेत्रामध्ये येतो। त्यामुळे केवळ आणि केवळ पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे, दुसरं विधान मात्र चुकीचं आहे। त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे। ओके, यानंतर आता आपण समोरचा क्वेश्चन बघूया। क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघा, खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला म्हटलेलं आहे। बाजारभावाला मोजलेल्या जीडीपीला मौद्रिक जीडीपी असे म्हणतात। नंबर 1। नंबर 2, स्थिर किमतींना मोजलेल्या जीडीपीला वास्तविक किंवा रिअल जीडीपी असे म्हणतात। अगदी बरोबर आहे। तर लक्षात घ्या, मौद्रिक जीडीपी म्हणजे नॉर्मल जीडीपी आणि वास्तविक जीडीपी म्हणजे रिअल जीडीपी। तर लक्षात घ्यायचे, बाजारभावाला मोजलेल्या जीडीपीला नॉर्मल जीडीपी असे म्हटलं जातं आणि स्थिर किमतीला मोजलेल्या जीडीपीलाच काय म्हटलं जातं, रिअल जीडीपी असं म्हटलं जातं। हे दोन्ही विधानं जे आहेत ते अगदी बरोबर आहेत। त्यामुळं अ आणि ब हे दोन्ही विधानं कशी असायला पाहिजे, योग्य असायला पाहिजे। त्यामुळं आपलं उत्तर काय आलं पाहिजे, पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे। यानंतर आता समोरचा प्रश्न बघूया। खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। त्यामध्ये म्हटलेलं आहे आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धी प्लस संरचनात्मक बदल होय। तर पहिलं विधान जे आहे ते अगदी बरोबर आहे। आर्थिक विकास कशाला म्हणतात, तर आर्थिक वृद्धी प्लस संरचनात्मक जे काही बदल होत असतो त्यालाच आर्थिक विकास असं म्हटलं जातं। त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते अगदी बरोबर आहे। आर्थिक विकास ही संख्यात्मक संकल्पना आहे का, तर नाहीये। त्यामुळं दुसरं विधान चुकीचं आहे। आर्थिक विकास ही संकल्पनेत राष्ट्रीय उत्पादनाचा समावेश नसतो असं म्हटलेलं आहे, तर याच्यामध्ये असतो असायला पाहिजे होतं। त्यामुळे हे सुद्धा विधान चुकीचं आहे। त्यामुळे केवळ आणि केवळ पहिलं विधान बरोबर आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असायला पाहिजे। चला, समोरचा क्वेश्चन आपण आता बघूया। 31 जानेवारी 2023 रोजीच्या केंद्रीय आर्थिक सर्वेक्षण 2022-2023 नुसार आर्थिक वर्ष 2023-2024 या वर्षासाठी जीडीपी वाढीचा दर वास्तविक अंदाजावर ... टक्के असेल असं आपल्याला विचारलेलं आहे। तर तो किती असेल, तर लक्षात घ्या 6.5%। तर या ठिकाणी काही फॅक्च्युअल किंवा काही स्टॅटिस्टिक दिलं जातं ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यामुळं आपलं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 हे असायला पाहिजे। यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण। खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। नंबर 1, त्यामध्ये म्हटलेलं आहे पंचवार्षिक नियोजनाची धोरणे व सामाजिक आणि आर्थिक नियोजन आखण्यासाठी 1950 मध्ये राष्ट्रीय नमुना संरक्षण कार्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे। त्यानंतर दुसरं म्हटलेलं आहे 12 जुलै 2006 रोजी कायमस्वरूपी राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाची स्थापना प्राध्यापक सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे। पहिलं विधान पण बरोबर आहे, दुसरं विधान सुद्धा अगदी बरोबर आहे। त्यानंतर राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयामार्फत संपूर्ण भारतात ऑक्टोबर 2022-23 या कालावधीत तिसऱ्या फेरीत सर्वेक्षण सध्या केले जात आहे। हे सुद्धा विधान अगदी बरोबर आहे। आपलं उत्तर घ्यायला पाहिजे वरीलपैकी सर्व। पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं विधान बरोबर आहे, तिसरं सुद्धा विधान अगदी बरोबर आहे, अ, ब आणि क। त्यामुळे आपलं उत्तर घ्यायला पाहिजे वरीलपैकी सर्व विधाने जी आहेत ते बरोबर आहे। त्यामुळे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे असायला पाहिजे। यानंतर आता आपण समोर जाऊया। नेक्स्ट क्वेश्चन बघा। मानव विकास निर्देशांक 2021-22 याबाबत योग्य विधान ओळखा असं आपल्याला म्हटलेलं आहे। तर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने 8 सप्टेंबर 2022 रोजी 2021 सालच्या माहितीवर आधारित मानव विकास निर्देशांक अहवाल 2021-22 प्रसिद्ध केला आहे
अगदी बरोबर आहे. त्यानंतर या अहवालानुसार सन 2021मध्ये जगातील 191 देशाच्या सर्वेक्षणात नॉर्वे हा देश आघाडीवर आहे. तर या ठिकाणी 2021मध्ये नव्हे तर 2022नुसार ते आहे, त्यामुळे ब जे आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर 2021-22च्या अहवालानुसार भारताचे मानव विकास निर्देशांक मूल्य 0.528 असून तो 129व्या क्रमांकावरती आहे. हे सुद्धा विधान जे आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे यातलं पहिलं जे विधान आहे तेवढंच फक्त बरोबर आहे आणि दुसरे दोन्ही विधानं जी आहेत ती मात्र चुकीची आहेत. त्यामुळे आपला जे उत्तर आहे ते केवळ आणि केवळ काय पाहिजे, फक्त अविधान जे आहे ते योग्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. 25 सप्टेंबर 2015 रोजी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने आपल्या शाश्वत विकासासाठी म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी ... पर्यंतचा अजेंडा स्वीकारला आहे. कितीपर्यंत स्वीकारलेला आहे तर लक्षात घ्यायचं 2030 पर्यंत स्वीकारलेला आहे. कुठपर्यंत स्वीकारलेला आहे 2030 पर्यंत स्वीकारला आहे. त्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे, लक्षात घ्या. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सन 2012 साली दारिद्र्य रेषा सुचवण्यासाठी केंद्राने सी रंगराजन समिती नेमली होती. याबाबत कोणती विधाने योग्य आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. योग्य म्हटलं की सुरुवातीला काय करायचं आहे, कोणती विधाने योग्य आहेत किंवा कोणती विधाने बरोबर आहेत हे आता आपल्याला ओळखायचं म्हटलं की लक्षात घ्यायचं. चुकीचे कोणते आहेत, अचूक कोणते आहेत, बरोबर कोणते नाहीत, बरोबर कोणते आहेत, अयोग्य कोणते आहे, अयोग्य कोणते नाहीत, या शब्दाकडे थोडंसं विशेष लक्ष द्यावं लागेल. तर या ठिकाणी आपल्याला कोणते कोणती विधानं दिलेली आहेत बघूया. सी रंगराजन समितीत डॉक्टर महेंद्र देव आणि के.एल. दत्ता हे सदस्य होते. अगदी बरोबर आहे. ठीक आहे, या ठिकाणी पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे. सी रंगराजन समितीने ग्रामीण भागासाठी उष्मांक ग्रहण प्रमाण 2045 प्रति व्यक्ती प्रतिदिन निश्चित केले आहे. तर या ठिकाणी 2155 रंगराजननी निश्चित केलं होतं, म्हणजे या ठिकाणी 2155 कॅलरीज, लक्षात घ्यायचं. एवढं उष्मांक जे आहे ते एवढा रंगराजन समितीने या ठिकाणी दिला होता. त्यामुळे ब जे विधान आहे ते चुकीचं आहे. आणि त्यानंतर म्हटलेलं आहे 2021-2022 साली सी रंगराजन समितीने संपूर्ण भारतात दारिद्र्याचे प्रमाण 25.4% आहे असा निष्कर्ष काढला. तर या ठिकाणी 25.4% नव्हे तर 29.5% अशा प्रकारचा निष्कर्ष काढला होता. त्यामुळे ब सुद्धा विधान जे आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे केवळ आणि केवळ आपलं पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे, कारण आपलं या ठिकाणी अ कुठं दिसतोय, पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय. चला समोर जाऊया आपण आता. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. योग्य म्हटलं की त्याला बरोबर अंडरलाईन करून घ्यायची मित्रांनो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत तेजी आणि मंदीच्या काळात चक्रीय बेरोजगारी आढळून येते. अगदी बरोबर आहे. बघा, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आणि मंदीच्या काळामध्ये चक्रीय बेरोजगारी आढळून येते. म्हणजे कधी तेजी असते तर कधी मंदी असते. त्यामुळे त्याचं चक्र जे आहे, ती सायकल जी आहे ती सारखी चालत राहते. त्यानंतर पहिला रोजगार सोडून दुसरा रोजगार मिळेपर्यंत जो मधला कालावधी असतो त्यास घर्षणात्मक बेरोजगारी म्हटलं जातं. तर लक्षात घ्या, तर पहिला रोजगार सोडून दुसरा रोजगार मिळेपर्यंत त्यामध्ये जे काही अंतर असतं त्या अंतरामध्ये तो घरी बसलेला असतो. अशा या बेरोजगारीला घर्षणात्मक बेरोजगारी असं म्हटल्या जातं. हे सुद्धा विधान अगदी बरोबर आहे. इच्छा व क्षमता असूनही प्रचलित वेतनाप्रमाणे काम मिळत नाही तेव्हा तिला शिक्षित बेरोजगारी असं म्हटलं जातं. हे सुद्धा विधान बरोबर आहे. तर आपल्याला अ ब क च विधान या ठिकाणी हे तिन्ही जे विधान आहेत ते बरोबर असायला पाहिजे. परंतु आपल्या ऑप्शनमध्ये बघावं लागेल की ते आहेत का. इथे अ आणि ब दिसते, त्यानंतर फक्त क दिसते, त्यानंतर फक्त अ दिसते, त्यानंतर ब आणि क दिसते. त्यामुळे आपण या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 हे आपलं या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे. ऑप्शन नुसार सुद्धा आपल्याला या ठिकाणी जावं लागेल. चला समोर जाऊया आपण. महाराष्ट्र शासनाच्या महाजीविका अभियानाबाबत योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. तर महाजीविका अभियान बाबत कोणते विधान योग्य आहे तर लक्षात घ्या, या ठिकाणी म्हटलेलं आहे महाजीविका अभियान महाराष्ट्र शासनाने मार्च 2022 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे सुरू केली आहे. नंबर 1. आणि नंबर 2 म्हटलेलं आहे की
महिलांनी हक्कांची बाजारपेठ उपलब्ध करून देऊन राज्यातील किमान 10 लाख महिलांना उपजीविका साधने उपलब्ध करून देणे हा महाजीविका अभियानाचा उद्देश आहे. तर मित्रांनो या ठिकाणी 2022 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई या ठिकाणी हे अभियान जे आहे ते सुरू केले होते. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे आणि दुसरं विधान जे आहे ते अगदी बरोबर आहे. त्यामुळं केवळ आणि केवळ ब विधान जे आहे ते बरोबर असायला पाहिजे. त्यामुळं आपलं उत्तर ऑप्शन नंबर 4 मध्ये पाहायला मिळतं. यानंतर आता समोर जाऊया आपण. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेबाबत संपूर्ण भारतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना संपूर्ण भारतात कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आलेली आहे. तर हा प्रश्न जो आहे तो खूप वेळेस विचारला गेलेला आहे. तर लक्षात घ्या 2 ऑक्टोबर 2009 पासून ही सुरुवात झालेली आहे. कधीपासून? 2 ऑक्टोबर 2009 पासून ही सुरुवात झालेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण आता. 1991च्या आर्थिक धोरणात खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश करण्यात आला होता? जागतिकीकरण, औद्योगिकरण, खाजगीकरण, उदारीकरण. यालाच आपण LPG म्हणतो विद्यार्थी मित्रांनो. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. LPG लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस नव्हे. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. तर यालाच या ठिकाणी 1991 मध्ये आर्थिक धोरणामध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. मग याची बघूया आपण. जागतिकीकरण म्हणजेच काय बरं? ग्लोबलायझेशन. त्यानंतर खाजगीकरण, उदारीकरण आणि औद्योगिकरण. तर लक्षात घ्या या 4 पैकी जे मी तुम्हाला जे 3 शब्द सांगितलेले आहेत कोणते कोणते मी सांगितल्याप्रमाणे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. तर या ठिकाणी कोणत्या यायला पाहिजे? केवळ आणि केवळ औद्योगिकरण जर सोडलं तर बाकीचे तिन्ही या ठिकाणी यायला पाहिजे. अ, क आणि ड. अ, क आणि ड. इंडस्ट्रियलायझेशन त्या ठिकाणी नव्हतं. अ, क आणि ड. त्यामुळे आपला पर्याय काय असला पाहिजे? या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. चला लक्षात घ्या. त्यानंतर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 31 जानेवारी 2023 पर्यंत 31 जानेवारी 2023 पर्यंत भारतात डिजिटल रुपया खालीलपैकी कोणत्या शहरात उपलब्ध झाला होता असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या पहिला कुठं आला होता? तर पहिला आला होता मुंबई या ठिकाणी. पहिला मुंबई या ठिकाणी आला होता. दुसरा जो आहे नवी दिल्ली या ठिकाणी आला होता. तिसरा जे आहे तो बँगलोरला आला होता. आणि त्यानंतर जे आहे तर आता आपण क्रम बघू शकतो की या ठिकाणी काय आला पाहिजे? आपलं उत्तर जे आहे ते क, ई आणि उ यामध्ये यायला पाहिजे. क, ई आणि उ. पहिले 3 शब्द आपण बघूया. पहिलं क वाले ऑप्शन किती आहे? क, ई आणि ए आहे. क आणि ई या ठिकाणी क आणि ई आहे परंतु उ नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी दुसरं ऑप्शन रॉंग आहे. इथे क, ई आणि उ आणि ए आहे. ए म्हटल्यानंतर भुवनेश्वर सुद्धा या ठिकाणी येतं. त्यामुळं आपलं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 असायला पाहिजे. ओके चला समोर जाऊया आपण. 2021-22 मध्ये भारतात सर्वाधिक परकीय भेट गुंतवणूक करणाऱ्या देशांचा उतरता क्रम लावा असा आपल्याला विचारलेला आहे. कोणता क्रम लावायचा आहे आपल्याला? उतरता क्रम लावायचा आहे. मग आता उतरता क्रम लावत असताना पहिला जो देश आहे तो कोणता यायला पाहिजे? सिंगापूर यायला पाहिजे. पहिला कोणता आहे? सिंगापूर. यावरती भरपूर वेळेस प्रश्न विचारले गेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. सिंगापूरच्या नंतर जे आहे अमेरिका यायला पाहिजे, USA. त्यानंतर जर बघितलं आपण तर मॉरिशस यायला पाहिजे. मॉरिशसमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक जी आहे ती केली जाते. 3 आलेले आहेत. बघूया आता आपण. क, अ आणि ड. क, अ आणि ड. क, अ आणि ड. क वाला ऑप्शन या ठिकाणी दुसरा दिसतोय. क, अ, ड आणि ब. ब म्हटल्यानंतर नेदरलँड आलेला आहे. तर त्यामुळे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 जे आहे ते असायला पाहिजे. चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. भारताचा आर्थिक विकास दर GDP जे आहे याबाबत योग्य जोड्या लावा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर आता आपण बघूया योग्य जोड्या लावूया. 19-20 19-20 20-21 -7.3 आहे. कोरोना काल झाला. त्यानंतर
21 22 9.2 आहे, 22 23 8.5 आहे. तर लक्षात घ्या, अ चं 1, ब चं 2, क चं 3 आणि 4 चं 4. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण आता. असे जे फॅक्च्युअल टाईप ऑफ क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला थोडंसं त्याची स्टॅटिस्टिक जी आहे ती थोडी आपल्याला पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. पोलाद उत्पादन भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर विद्यार्थी मित्रांनो दुसरा लागतो. तर पहिला कोणाचा लागतो? तर चीनचा लागतो. पहिला कोणाचा लागतो? चीनचा लागतो. लक्षात घ्यायचंय. पहिला कोण आहे? चीन आहे आणि दुसरा कोण आहे? तर भारत आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. नीती आयोगाबाबत योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर बघूया. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष जे आहे ते पंतप्रधान असतात. अगदी योग्य आहे. ओके, तर त्याचा अध्यक्ष कोण असतात? तर PM असतात. नीती आयोगाचे सध्याचे CEO परमेश्वर अय्यर हे आहेत. हे सुद्धा अगदी बरोबर आहे. त्यामुळे या ठिकाणी अ व ब हे दोन्ही विधानं कशी आहेत? बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. ओके, यानंतर जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना याबाबत योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नास जोड देण्यासाठी केंद्र शासन प्रधानमंत्री विकास सन्मान योजना 2018-19 पासून राबवित आहे. नंबर 1 पहिले विधान अगदी बरोबर आहे. 2018-19 पासून तिची सुरुवात झालेली आहे. पहिले विधान अगदी बरोबर आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी पात्र शेतकरी कुटुंबांना 10,000 रुपये दिले जातात. या ठिकाणी लक्षात घ्यायचे प्रति हप्ता जो आहे तो 2,000 रुपयाचा असतो. लक्षात घ्यायचे आणि टोटल जर बघितलं आपण तर ते 12,000 जाऊ शकतं. ठीक, लक्षात घ्या. तर आता बघूया की या ठिकाणी दर हप्त्याला जर या ठिकाणी 2,000 रुपये भेटत असेल तर 10,000 रुपये या ठिकाणी दरवर्षी म्हटलेलं आहे. त्यामुळे आपलं दुसरं विधान जे आहे ते चुकीचं असायला पाहिजे. त्यामुळे केवळ आणि केवळ पहिलं विधान जे आहे ते बरोबर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 जे आहे हे याचं उत्तर असायला पाहिजे. ओके, यानंतर आपण समोर जाऊया. पुरवठ्यामध्ये घट झाल्यास महागाईची कोणती कारणे असू शकतात असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके, काय म्हटलेलं आहे? पुरवठ्यामध्ये घट झाल्यास महागाईची कोणती कारणे असू शकतात? तर नैसर्गिक प्रकोप जो आहे, पुरवठ्यामध्ये घट झाल्यास महागाईची कोणती कारणे असू शकतात? नैसर्गिक प्रकोप, त्यानंतर कर कपात, त्यानंतर साठेबाजी, त्यानंतर निर्यात वाढ. यापैकी कोण नाही बरं सांगा? तर यापैकी कर कपात हे जर सोडलं तर बाकीचं आपलं या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळायला पाहिजे. तर आपलं उत्तर असलं पाहिजे की कोणती कोणती कारणे असू शकतात. त्यामध्ये अ, क आणि ड. कोणती कोणती कारणे? अ, क आणि ड. पर्याय क्रमांक 2 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर आता समोर जाऊया. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बचत ठेवी सेव्हिंग डिपॉझिट्स खात्यातून दिवस निहाय रक्कम काढायला बंधने असतात. नंबर 1 के. त्यानंतर व्यापारी कारखानदार यांना वारंवार व्यवहाराकरिता पैसे काढण्याची जरुरी भासते, त्यांच्यासाठी बँका चालू खात्याची सुविधा पुरवितात. अगदी बरोबर आहे. हे दोन्ही विधाने जे आहेत ते अगदी बरोबर आहेत. त्यामुळं अ आणि ब हे दोन्ही विधान आपल्याला ऑप्शन म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे आपलं उत्तर घ्यायला पाहिजे 1 यायला पाहिजे. चला समोर जाऊया. 26 सप्टेंबर 1949 साली भारतात रुपयांचे पहिले अवमूल्यन होताना अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयांची किती टक्क्यांनी घसरण झाली होती असं आपल्याला विचारलेलं आहे. तर 30.5% घसरण झाली होती. किती? 30.5%. त्यामुळे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 पाहिजे. चला समोर जाऊया आता. ॲडम स्मिथ यांची कररचनेबाबत पायाभूत तत्वे कोणती आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कोणती कोणती आहेत बघूया आपण या ठिकाणी. तर समतेचे तत्व याच्यामध्ये येतं. नंबर 2 विषमतेचे तत्व येऊ शकत नाही. त्यानंतर निश्चिततेचे तत्व या ठिकाणी येईल. त्यानंतर काटकसरीचे तत्व या ठिकाणी येईल आणि सुलभीकरणाचे तत्व हे सुद्धा येते. त्यामुळे ब जर सोडलं तर बाकीचे सर्व विधानं जे आहेत ते अगदी बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर घ्यायला पाहिजे अ, क, ड आणि उ. अ, क, ड आणि उ. इथं आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये आपले ऑप्शन पाहायला मिळतात. त्यामुळे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 असायला पाहिजे. चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया.
शाश्वत विकासाची ध्येय इंडिया इंडेक्सचा तिसरा अहवाल सन 2021 मध्ये जाहीर करण्यात आला होता. त्याची खालीलपैकी थीम कोणती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. त्याची थीम होती कृतीच्या दशकात भागीदारी. काय होती त्याची थीम? कृतीच्या दशकात भागीदारी. तर आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मध्ये ते थीम जी आहे ती पाहायला मिळते. त्यामुळे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 असायला पाहिजे. यानंतर समोर जाऊया. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. पहिलं विधान आहे भारतात 20 कलमी कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती 20 जून 1975 साली करण्यात आली होती. त्यानंतर दुसरा पर्याय जो आहे, दुसरं स्टेटमेंट जे आहे ते काय म्हटलेलं आहे? भारतात 20 कलमी कार्यक्रम जे आहे ची सुरुवात पंडित जवाहरलाल नेहरूंनी केली होती. अजिबात या ठिकाणी ब जे आहे ते चुकीचं आहे, कारण पंडित जवाहरलाल नेहरूंनी केली नाही, ती इंदिरा गांधींनी केली होती. त्यामुळं ब जे विधान ते चुकीचं आहे. आणि भारतात 20 कलमी कार्यक्रमाचा उद्देश दारिद्र्यरेषेखालील राहणीमानाचा दर्जा सुधारण्याचा हा होता. त्यामुळं अ आणि क जे आहे ते विधान बरोबर असायला पाहिजे. अ आणि क म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे आणि हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यामुळं आपलं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओके, चला समोर जाऊया. आता भारतात नोटा छापण्याचा अधिकार सर्वप्रथम कोणत्या बँकेला देण्यात आला होता असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर लक्षात घ्या, बँक ऑफ बंगालला दिला होता. कुणाला दिला होता? बँक ऑफ बंगालला दिण्यात आला होता. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर जाऊया. काही क्वेश्चन्स पटापट झाले पाहिजेत. हां, यानंतर बघा, 2011च्या जनगणनेनुसार साक्षरतेच्या बाबतीत जिल्ह्यांचा उतरता क्रम लावा. ओके, उतरता क्रम लावा. तर पहिला जिल्हा कोणता यायला पाहिजे? मुंबई उपनगर यायला पाहिजे. कोणता यायला पाहिजे? मुंबई उपनगर यायला पाहिजे. मग दुसरा कोणता येईल बरं याच्यामधला? दुसरा कोणता यायला पाहिजे? नागपूर यायला पाहिजे. 2 नंबरला कोण येईल? नागपूर. 3 नंबरला सिंधुदुर्ग यायला पाहिजे. 4 नंबरला कोण येईल बरं? तर या ठिकाणी अकोला यायला पाहिजे. मग आपलं उत्तर ड ब अ आणि क. ड ब अ आणि क आपल्याला या ठिकाणी उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळतं. यानंतर समोर जाऊया. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ट्रेझरी बिलांना कोषागार हुंड्या असे म्हणतात. कोषागार हुंड्या असे म्हणतात. अगदी बरोबर आहे. आणि ट्रेझरी बिले ही RBI सार्वजनिक कर्ज उभारण्यासाठी विक्रीस आणलेले दीर्घकालीन रोखे असतात. हे मात्र चुकीचं आहे. तर या ठिकाणी फक्त पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर आता आपण समोर जाऊया. राजकोषीय तूट याबाबत योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलाय. सरकारने घेतलेले त्या वर्षाचे एकूण बाजार कर्ज म्हणजे राजकोषीय तूट होय. राजकोषीय तूट नेहमी नेट प्रॉफिट मध्ये दर्शविली जाते. आणि तिसरं, सन 2022-23 या आर्थिक वर्षातील राजकोषीय तूट 6.4 या प्रमाणात आहे. या प्रमाणात आहे. तर यापैकी कोणतं विधान योग्य आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. कोणतं विधान योग्य आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर अ आणि क जे आहे ना ते बरोबर असायला पाहिजे. अ आणि क हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. कारण नेट प्रॉफिट जे आहे ते GDP मध्ये सुद्धा दर्शविलं जाऊ शकते. त्यामुळं ब जे आहे ते मात्र चुकीचं आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. अ आणि क. यानंतर समोर चला. महाराष्ट्र राज्याचे औद्योगिक धोरण 2019 बाबत योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर बघूया कोणते कोणते विधान या ठिकाणी बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर 29 जे आहे ते बघूया. सन 2023-24 या चालू वर्षात राज्य स्थूल उत्पादन क्षेत्राचा हिस्सा 25% पर्यंत वाढवण्यासाठी 12 ते 13% दराने उत्पादन क्षेत्राच्या वृद्धीवर
वृद्धी दर राखणे हे लक्ष्य या धोरणानुसार निश्चित केले होते. अगदी बरोबर आहे. 12 ते 13% उत्पादन क्षेत्राचा वृद्धी दर हे या ठिकाणी निश्चित केलं होतं. पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं 2023-24 या आर्थिक वर्षात 10 लाख कोटीपर्यंत गुंतवणूक करण्याचे लक्ष्य या धोरणानुसार निश्चित केले होते. तर लक्षात घ्या, हे सुद्धा विधान अगदी बरोबर आहे. तर या ठिकाणी 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट ही करण्याचं जे लक्ष्य आहे ते ठरवलं होतं. त्यामुळे पहिलं विधान आणि दुसरं विधान दोन्ही विधानं कशी आहेत तर बरोबर आहेत. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. चला समोर चला. यानंतर समोरचा क्वेश्चन बघूया. भांडवली वस्तू उद्योग आणि पायाभूत उद्योगांच्या विकासावर भर देणारी दुसरी योजना खालीलपैकी कोणत्या प्रतिमानावर आधारित होती? तर लक्षात घ्या, ही महालनोबिस प्रतिमानावरती आधारित होती. कुणावरती आधारित होती? महालनोबिस. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. चला यानंतर समोर जाऊया आपण. खालील विधानांचा विचार करा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. भारतामध्ये 6 वर्षाखालील लोकसंख्येची टक्केवारी जी आहे ती 2001 मध्ये 15.9% पासून तर 2011 पर्यंत 12.1% एवढी घटली असं म्हटलेलं आहे. आणि दुसरं म्हटलेलं आहे 2011च्या जनगणनेनुसार जम्मू आणि काश्मीर राज्य सोडून भारतातील इतर सर्व राज्यात 6 वर्षाखालील लोकसंख्येची टक्केवारी घटली असं म्हटलेलं आहे. तर लक्षात घ्या, या ठिकाणी कोणतं विधान बरोबर यायला पाहिजे सांगा बरं. की 2001 आणि 2012, 2001 आणि 2011 या दोन्हीचीही लोकसंख्या जी आहे ना ती आपल्याला माहिती असायला पाहिजे बरं का. तर लक्षात घ्या, या ठिकाणी 2011 मध्ये जे आपण बघितलं तर 15.93% एवढी टक्केवारी होती. आणि 2001 मध्ये जे आहे ते 13.12% एवढी होती. त्यामुळे साहजिकच आहे पहिलं विधान जे आहे ते जे चुकीचं आहे आणि दुसरं विधान मात्र बरोबर आहे. त्यामुळे केवळ आणि केवळ ब विधान जे आहे ते बरोबर आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर आता आपण समोर जाऊया. हा केंद्र शासनाचे अंदाजपत्रक महसुली खाते आणि भांडवली खाते याप्रमाणे 2 भागात विभागले जाते. केंद्र शासनाच्या महसुली प्राप्तीचे खालीलपैकी कोणते 2 स्रोत किंवा मार्ग आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, पहिला आहे बाह्य कर्ज, दुसरा आहे कर महसूल, तिसरा आहे अल्पबचती आणि चौथा आहे करेत्तर महसूल. तर लक्षात घ्या, कर महसूल आणि करेत्तर महसूल हे 2 स्रोत या ठिकाणी आहेत. कोणते 2 म्हटलं? कर महसूल आणि करेत्तर महसूल, ब आणि ड. त्यामुळे ब आणि ड आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळतं. चला यानंतर समोर जाऊया. हा प्राध्यापक D.T. लकडावाला समितीने दारिद्र्याचे सर्वेक्षण करण्यासाठी कोणती पद्धत वापरली होती? तर लक्षात घ्या, समान स्मरण कालावधी आणि संमिश्र स्मरण कालावधी या 2 पद्धती वापरल्या होत्या. त्यामुळे आपल्या या ठिकाणी उत्तर घ्यायला पाहिजे ब आणि क यायला पाहिजे. ऑप्शन नंबर या ठिकाणी 3 मध्ये आपल्याला ब आणि क पाहायला मिळतं. ओके, यानंतर चला समोर चला. हा फिशरच्या व्यवहार दृष्टिकोनानुसार पैशाची मागणी ही खालील घटकांवरती अवलंबून असते. कोणत्या कोणत्या घटकांवरती अवलंबून असते बघा. तर या ठिकाणी व्यवहारांची संख्या म्हटलेला आहे, त्यानंतर व्यवहारांची सरासरी किंमत म्हटलेला आहे, पैशांच्या व्यवहारासाठी भ्रमणवेग म्हटलेला आहे आणि रोखता पसंती म्हटलेला आहे. तर या ठिकाणी व्यवहारांची संख्या याच्यावरती पण अवलंबून असते. त्यानंतर व्यवहारांची सरासरी किंमत यावरती पण अवलंबून असते आणि पैशाच्या व्यवहारासाठी भ्रमणवेग हे सुद्धा अवलंबून असते. त्यामुळे अ, ब आणि क यावरती हे संपूर्ण अवलंबून असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. इथं आपल्याला अ, ब आणि क हे तिन्ही ऑप्शन इथं पाहायला मिळतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर चला. आर्थिक वाढ साधारणतः कशाशी संबंधित आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. आर्थिक वाढ कशी संबंधित असते तर मुद्रा अवपाताशी संबंधित असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असायला पाहिजे. कोणतं असायला पाहिजे? पर्याय क्रमांक 3. यानंतर समोर चला. खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा असं आपल्याला विचारलेलं आहे. दुसरे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 साली जाहीर करण्यात आले होते. अगदी बरोबर आहे.
दुसऱ्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचा मसुदा डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांनी तयार केला होता, हे सुद्धा विधान अगदी बरोबर आहे. आणि 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करणे हा या धोरणाचा दीर्घकालीन उद्देश आहे, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. तर तिन्ही जे स्टेटमेंट आहेत ते अगदी बरोबर आहेत, अ, ब आणि क. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला आपलं उत्तर पाहायला मिळतं. चला समोर चला. यानंतर बघा, खालील पैकी कोणता कर राज्य शासनाचा महसुलाचा एक मार्ग होऊ शकत नाही? तर या ठिकाणी एक्सपोर्ट ड्युटी जी आहे, पर्याय क्रमांक 4 एक्सपोर्ट ड्युटी, हे जर सोडलं तर बाकीचे सगळे मार्ग होऊ शकतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर चलूया. हा, मुद्रा जे कार्य करते तीच मुद्रा असते, हे शब्द कुणी उद्गारलेले आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, फ्रान्सिस ए वॉकर हे यांचे शब्द आहेत. कोणाचे शब्द आहेत? फ्रान्सिस ए वॉकर यांचे शब्द आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर समोर, जागतिक व्यापार संघटनेबाबत योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 1 जानेवारी 1948 पासून गॅट करार अंमलात आला होता, बरोबर आहे. भारत हा गॅट कराराचा संस्थापक सदस्य नाही असं म्हटलेलं आहे, सदस्य आहे. त्यामुळे दुसरं विधान जे आहे ते चुकीचं आहे. भारताने गॅट करारावरती 8 जुलै 1948 रोजी संमती दर्शविली होती, हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे अ आणि क हे दोन विधान जे आहे ते बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला हवं. यानंतर समोर चला. जननी सुरक्षा योजना ही 100% केंद्राने प्रायोजित केलेली योजना आहे. त्यानुसार रोख मदत ... याबरोबर दिली जाते. दवाखान्यातील बाळंतपणाच्या संख्येत वाढ झाल्याच्या नंतर बाळंतपण आणि बाळंतपणानंतरची दक्षता, इथेच आपल्याला उत्तर सापडलं विद्यार्थी मित्रांनो. बाळंतपण आणि बाळंतपणानंतरची दक्षता. तर आपल्याला काही महिन्यांपर्यंत सरकारमार्फत अन्नधान्य दिलं जातं आणि त्यानंतर जे खर्चाला जे काही पैसे लागतात किंवा मूलभूत किंवा आवश्यक असणाऱ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी जे पैसे लागतात त्यासाठी सुद्धा थोडासा आर्थिक पुरवठा त्या ठिकाणी केला जातो. त्यामुळं बाळंतपण आणि बाळंतपणानंतरची दक्षता, त्या बाळाची काळजी घेण्यासाठी जो वेळ दिला जातो, हे या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला हवं. यानंतर समोर चला. गैर घटक उत्पन्नाची खालीलपैकी कोणते उदाहरणं आहेत? आपल्याला प्रश्न विचारलाय, गैर घटक उत्पन्नाची खालीलपैकी कोणती उदाहरणे आहेत? तर लक्षात घ्या, या ठिकाणी भेट वस्तू आणि देणग्या हे गैर घटकच उत्पन्न आहे. नंबर 2 डोनेशन आणि धर्मदायिक देणग्या, हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर कर आणि दंड, हे पण. पगार आणि मानधन हे मात्र असू शकत नाही, कारण या ठिकाणी कामाच्या मोबदल्यामध्ये हे मिळत असतं. त्यामुळं अ, ब आणि क या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये आपलं उत्तर पाहायला मिळतं. चला यानंतर समोर जाऊया. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाबाबत योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. भारत सरकारने 1954 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापासाठी सरकारी एजन्सी म्हणून केंद्रीय सांख्यिकी संघटनाची स्थापना केली होती, अगदी बरोबर आहे. 1951 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या केंद्रीय सांख्यिकी संस्था ही वर्ग करण्यात आली, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. म्हणजे पहिलं आणि दुसरं विधान बरोबर आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाचे मुख्यालय जे आहे ते मुंबई या ठिकाणी आहे. मुंबई या ठिकाणी नाहीये, दिल्ली या ठिकाणी आहे, न्यू दिल्ली. लक्षात घ्या, नवी दिल्ली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. औद्योगिक सांख्यिकी कार्यालय अहमदाबाद या ठिकाणी आहे, चुकीचं आहे. हे मात्र कोलकाता या ठिकाणी आहे, कोलकाता. त्यामुळं पहिले 2 विधानं जे आहेत ते बरोबर आहेत, दुसरे 2 विधानं मात्र चुकीचे आहेत. अ आणि ब हे आपलं या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर पाहायला मिळतं. चला समोर जाऊया आपण. विकासाच्या आर्थिक निर्देशकामध्ये खालीलपैकी कोणत्या निर्देशकांचा किंवा सूचकांचा समावेश होतो असं आपल्याला विचारलेलं आहे. या ठिकाणी राष्ट्रीय उत्पाद व उत्पन्न, दरडोई उत्पन्न. ओके, पहिलं काय म्हटलं? राष्ट्रीय
उत्पाद व उत्पन्न बरोबर आहे, दरडोई उत्पन्न बरोबर आहे, उत्पन्न व संपत्तीची समानता किंवा विषमता हे सुद्धा बरोबर आहे, दारिद्र्याचा स्तर हे सुद्धा बरोबर आहे. हे सर्व जे आहेत ते विकासाच्या आर्थिक निर्देशांकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं वरील सर्व पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर जाऊया. आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आर्थिक नियोजनामध्ये योजना तयार करणे, त्यांना कार्यान्वित करणे, तिचे वेळोवेळी परीक्षण करणे आणि तिच्या यशापयशाचे मूल्यमापन करणे अशा कार्यांचा समावेश होतो. ओके, विधान पहिलं बरोबर आहे. नियोजनाची ठराविक मुदत असते. भारतात हा कालावधी 5 वर्षाचा असतो. हे सुद्धा विधान जे आहे ते बरोबर आहे. आणि तिसरं म्हटलेलं आहे आर्थिक नियोजन करण्याकरिता अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांमध्ये सरकारला हस्तक्षेप करावा लागतो. सरकारचा हस्तक्षेप हा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारचा असतो. हे सुद्धा अगदी विधान बरोबर आहे. आणि आर्थिक नियोजन ही निरंतर चालणारी प्रक्रिया नाही म्हटलेलं आहे. निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, नाही असू शकत, आहे. त्यामुळं पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं विधान बरोबर आहे, तिसरं विधान बरोबर आहे. अ ब आणि क. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर चला. 24 जुलै 1991 रोजी PV नरसिंहराव सरकारने औद्योगिक परवाना पद्धती रद्द करण्याची घोषणा केली होती. सध्या खालीलपैकी कोणत्या उत्पादन वस्तूला औद्योगिक परवाना आवश्यक नाही? तर लक्षात घ्या, दारू पेयाचे उत्पादन आहे, त्यानंतर तंबाखूजन्य पदार्थाचे उत्पादन आहे, आग पेटी आणि दूरसंचार वस्तूचे आहे. थंड पेयांचे उत्पादन मात्र या ठिकाणी नाही आहे. त्यामुळं अ क आणि ड, अ क आणि ड, अ क आणि ड पर्याय क्रमांक जे आहे ते पहिला जे आहे ते बरोबर असायला पाहिजे. चला यानंतर आता समोर जाऊया. 15 एप्रिल 1980 साली कोणत्या बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले असं आपल्याला विचारलेलं आहे. आंध्र बँक व न्यू बँक ऑफ इंडिया या बँकेचं करण्यात आलं होतं. त्यानंतर बँक ऑफ बडोदा व युनायटेड कमर्शियल बँक याचं मात्र करण्यात आलेलं नाही आहे. पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं चुकीचं आहे. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स अँड कॉर्पोरेशन बँक यांचं पण केलं होतं. पंजाब अँड सिंध बँक अँड विजया बँक याचं सुद्धा केलं होतं. मग कोणत्या बँकेचे करण्यात आलेले आहेत लक्षात घ्या. अ चं केलेलं आहे, क चं केलेलं आहे आणि ड चं केलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. चला यानंतर समोर जाऊया. हरित उद्योग व आर्थिक संक्रमणासाठी सन ... पर्यंत 2023-24च्या अर्थसंकल्पात भारताची वाटचाल सुरू झाली आहे असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले आहे. तर लक्षात घ्या 2070 पर्यंत. हे नीट लक्षात घ्या. नवीन काही गोष्टी ज्या असतात ते समोरचा विचार करून ठरवण्यात येत असतात. त्यासाठी 20 वर्षे, 30 वर्षे, 40 वर्षे असा कालावधी लागतो. त्यामुळे 2070 पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर जाऊया. भारताच्या विदेशी व्यापारामध्ये गेल्या काही वर्षात खालीलपैकी कोणत्या वस्तूंचा आयातीमध्ये चढता क्रम लागतो असं आपल्याला विचारलं. पहिला कोणत्याला पाहिजे? इंधन यायला पाहिजे. नंबर 1 जे आहे ते इंधन. ओके. नंबर 2 जे आहे ते भांडवली वस्तू. नंबर 3 जे आहे ते अन्न व संबंधित वस्तू. त्यामुळं क ब आणि अ, क ब आणि अ, क ब आणि अ पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर जाऊया. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. शेत क्षेत्राच्या क्षेत्रफळाच्या कमाल मर्यादा ठेवल्या नाहीत असं म्हटलेलं आहे. SEZ च्या क्षेत्रफळाच्या कमाल मर्यादा ठेवल्या नाहीत. तर कुठल्याही प्रकारची मर्यादा या ठिकाणी दिली गेलेली नाही आहे. त्यामुळं पहिले विधान बरोबर आहे. शेतचे कमाल क्षेत्रफळ त्यांच्या गरजेनुसार ठरवण्याचे अधिकार केंद्र सरकारला देण्यात आलेले आहे. तर हे केंद्र सरकारला देण्यात आलेले नाही आहे, तर राज्य सरकारला देण्यात आलेलं लक्षात घ्या. राज्य सरकारला देण्यात आलेलं आहे. त्यामुळं पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं विधान मात्र चुकीचं आहे. केवळ अविधान जे आहे ते बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर जाऊया. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारताच्या आयाताचे प्रदेशनिहाय वितरणाचा उतरता क्रम लावा असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या. आशिया जे आहे आशियाचं सर्वात जास्त आहे. अ जे आहे ते 60% अधिक आहे. पहिला नंबर 1 जे आहे ते आशिया यायला पाहिजे.
नंबर 2 जे आहे ते युरोप याला पाहिजे. नंबर 3 उत्तर अमेरिका आणि 4 जे आहे ते आफ्रिका. तर लक्षात घ्या, सर्वात जास्त कुणाचं आहे? आशियाचं आहे. त्यानंतर कुणाचं आहे? युरोपचं आहे. त्यानंतर कुणाचं आहे? अमेरिका, उत्तर अमेरिका, त्यानंतर आफ्रिका. त्यामुळे आपलं उत्तर यायला पाहिजे अ, ब, क आणि ड. अ, ब, क आणि ड. पर्याय क्रमांक 4 जे आहे त्यामध्ये आपल्याला उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. तर लक्षात घ्या, हे खंड जे आहेत या खंडानुसार आपण या ठिकाणी त्यांचा जो क्रम आहे तो क्रम लावलेला आहे. आणि या क्रमामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते की आशिया खंड ज्या पद्धतीने मोठा आहे त्या पद्धतीने त्याचा आयताचा प्रदेश जो आहे तो सुद्धा मोठा आहे. त्यामुळं 61% जे आहे ते आशियामध्ये, युरोपमध्ये 15%च्या वर आहे, उत्तर अमेरिकामध्ये 12%च्या वर आहे आणि आफ्रिकामध्ये 60%च्या वर आहे. त्यामुळं आपलं उत्तर घ्यायला पाहिजे अ, ब, क आणि ड याला पाहिजे. यानंतर आता आपण समोरच्या क्वेश्चनकडे जाऊया. खालीलपैकी कोणत्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी संस्था म्हणून असलेले अस्तित्व संपुष्टात आणले गेले आणि ती फक्त प्रशासकीय संस्था म्हणून राहिली? तर लक्षात घ्या, सनदी कायदा 1833 नुसार आपलं उत्तर काय पाहिजे? सनदी कायदा 1833 ती केवळ आणि केवळ प्रशासकीय संस्था म्हणून राहिलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर जाऊया. भारत सरकार कायदा 1919 मधील तरतुदीबाबत योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. आणि या कायद्याचे प्रांतिक विषयाची सोपीव खाते व राखीव खाते असे दोन भाग करण्यात आले होते. अगदी बरोबर आहे. या कायद्याने 1926 साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली होती. हे सुद्धा अगदी बरोबर आहे. आणि या कायद्याने प्रथमच केंद्रात एकगृही कायदेमंडळ निर्माण केलेले आहेत. एकगृही नव्हतं तर द्विगृही होतं. त्यामुळे तिसरं विधान जर सोडलं तर दोन्ही विधानं जे आहेत ती मात्र बरोबर आहेत. पहिलं आणि दुसरं, तिसरं मात्र चुकीचं आहे. अ आणि ब, अ आणि ब कुठं पाहायला मिळतं? अ आणि ब. पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर जाऊया. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. 26 जानेवारी 1950 साली भारताची राज्यघटना अंमलात आली. ओके, अगदी बरोबर आहे. आणि सध्या भारतीय राज्यघटनेत 2 किंवा 2 पेक्षा अधिक प्रस्ताविकांचा समावेश करण्यात आला आहे. लक्षात घ्या, आपल्याला एकच प्रिॲम्बल आहे, एकच प्रस्तावना आहे, 2 नाही आहेत. त्यामुळे ब विधान जे आहे ते चुकीचं आहे. आणि 25 भाग आणि 12 अनुसूची असलेली भारताची राज्यघटना आहे, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. त्यामुळे अ आणि क हे दोन्ही विधानं बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर आता समोर जाऊया. कोणत्याही शासन व्यवस्थेत खालीलपैकी कोणते अंगे समाविष्ट असतात असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कायदेमंडळ असतं, कार्यकारी मंडळ असतं आणि न्यायमंडळ असतं. नियोजन मंडळ जो असतो तो याच्यामध्ये त्याचा अंग असू शकत नाही. नियोजन जे आहे ते नंतर करण्याचा भाग आहे, पण त्याच्या आधी मात्र ते चालवण्यासाठी कायदेमंडळ आवश्यक असतं, कार्यकारी मंडळ आवश्यक असतं आणि न्यायमंडळ आवश्यक असतं. त्यामुळे आपलं उत्तर घ्यायला पाहिजे अ, ब आणि ड. अ, ब आणि ड या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये आपलं उत्तर पाहायला मिळतं. यानंतर समोर जाऊया. जुलै ऑगस्ट 1946 मध्ये घटना समितीसाठी ब्रिटिश प्रांतामधील 226 जागेपैकी किती जागा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जिंकल्या होत्या? तर 208 जागा जिंकल्या होत्या. लक्षात घ्यायचं, किती जागा जिंकल्या होत्या? 208. त्यामुळे आपलं उत्तर घ्यायला पाहिजे पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीवर आसनस्थ केले आहे असं आपल्याला विचारले? महात्मा गांधींनी केलेत का? यस. सच्चिदानंद बाबा होते का? सच्चिदानंद होतेत का? नाहीये. आचार्य कृपलानी? नाहीये. मौलाना अबुल कलाम आझाद हे पहिलं आणि शेवटचं. अ आणि ड या दोघांनी त्यांना खुर्चीवरती आसनस्थ केले, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना. त्यामुळं आपलं उत्तर यायला पाहिजे अ आणि ड. ओके, बघा, महात्मा गांधी, सच्चिदानंद बाबा, त्यानंतर अच्छा मग अ आणि ड तर नाही आहे. मग आपल्याला आता ऑप्शन थ्रू जावं लागेल.
आचार्य कृपलानी आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जर आपण बघितला तर ऑप्शन येऊ शकतो का बघा, या ठिकाणी क आणि ड, क आणि ड, तर इथं आपल्याला पाहायला मिळतं क आणि ड, आचार्य कृपलानी आणि मौलाना अबुल कलाम आझाद, हे या ठिकाणी जोडी फिट होऊ शकते. ठीक आहे, त्याच्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 हेच याला पाहिजे. चला, महात्मा गांधींचा काळ थोडासा अलीकडचा होता, त्याच्यामुळे आपल्याला कृपलानी आणि मौलाना अबुल कलाम आझाद. बरोबर आहे. ओके, चला क्वेश्चन नंबर 57. संविधान दिन याबाबत योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. 26 नोव्हेंबर हा दिवस भारतात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. अगदी बरोबर आहे, 26 नोव्हेंबरलाच आपण ते साजरा करतो. भारतात संविधान साजरा करण्याची सुरुवात सन 2015 पासून सुरुवात करण्यात आलेली आहे. ही सुद्धा विधान बरोबर आहे. अ आणि ब हे दोन्ही विधानं कशी आहेत तर बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर जाऊया. देश आणि त्यांच्या राज्यघटनेतील कलमे यांच्या योग्य जोड्या जुळवा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. देश आणि त्यांची कलमे, तर बघूया. कॅनडामध्ये केवळ 7च कलमे असतात. सॉरी, अमेरिकामध्ये फक्त 7च असतात. कॅनडामध्ये जे आहे ते 147 असतात. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये 128 आणि दक्षिण आफ्रिकामध्ये 153. तर लक्षात घ्या, अ चं 1, ब चं 2, क चं 3 आणि ड चं 4. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला समोर चला. यानंतर विचारला प्रश्न आपल्याला, भारतीय राज्यघटनेत कलम 1 मध्ये कोणत्या घटकाची तरतूद करण्यात आलेली आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 मध्ये कोणत्या घटकाची तरतूद करण्यात आलेली आहे मित्रांनो, हे तर पाठच असायला पाहिजे. तर राज्यांचा संघ, कशाचा, राज्यांचा संघ. पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर चला. संसदीय शासन प्रणालीमध्ये नामधारी कार्यकारी प्रमुख खालीलपैकी कोण असतो असं आपल्याला विचारलं. राष्ट्रप्रमुख म्हणजेच राष्ट्रपती. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर भारतीय घटनेतील एकात्मक वैशिष्ट्ये कोणती आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, दुय्यम केंद्र शासन आहे का, तर पहिलं विधान जे आहे ते मात्र या ठिकाणी एकात्मक वैशिष्ट्याची या ठिकाणी पहिलं येणार नाही. या ठिकाणी दुय्यम केंद्र शासन येणार नाही. दुसरं बघा, घटक राज्य ही अविभाज्य घटक आहेत, हे बरोबरच आहे. त्यानंतर एकच राज्यघटना, सर्वांना एकच राज्यघटना, हे पण बरोबर आहे. एकात्मिक न्यायव्यवस्था सगळ्यांसाठी एकच सुप्रीम कोर्ट असते, बरोबर आहे. त्यामुळं ब, क आणि ड कायला पाहिजे, ब, क आणि ड, ब, क आणि ड. पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर चला. भारतीय संविधानातील अनुच्छेद 5 नुसार भारत देशाचे प्रारंभीचे नागरिकत्व प्राप्त होण्यासाठी कोणत्या तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. कोणत्या तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. लक्षात घ्या, भारत संबंधी व्यक्ती भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मली असावी, विधान बरोबर आहे. संबंधित व्यक्तीच्या मातापित्यापैकी कोणी एक भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मले असावे, बरोबर आहे. संबंधित व्यक्तीच्या फक्त पित्याचा जन्म भारताच्या राज्यक्षेत्रात झालेला असावा. फक्त पित्याचा म्हटलेलं आहे, असं काही नाही, माता आणि पिता. त्यामुळं इथं क जे आहे ती चुकीचं आहे. संबंधित व्यक्ती प्रारंभीच्या लगतपूर्वी किमान 5 वर्षे इतका काळ भारतात राज्य क्षेत्रात सामान्यतः निवासी असावी, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. त्यामुळं अ, ब आणि ड हे विधान बरोबर आहे. कोणती बरं, अ, ब आणि ड. पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर आता आपण समोर जाऊया. भारतीय संविधानातील अनुच्छेद 14च्या तरतुदीनुसार कायद्याचे समान संरक्षण आणि कायद्यापुढे समानता या बाबी खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून व परंपरेवरून भारतीय राज्यघटनेत अनुक्रमे स्वीकारण्यात आल्या आहेत. तर लक्षात घ्या, केवळ आणि केवळ अमेरिका व ब्रिटन, केवळ आणि केवळ अमेरिका व ब्रिटन यांच्यातून स्वीकारण्यात आलेले आहेत. म्हणजे आपलं उत्तर यायला पाहिजे ड,
फक्त ड. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. भारतीय संविधानातील अनुच्छेद 21A च्या तरतुदीबाबत खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. नंबर 1, या अनुच्छेदाच्या तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षण हे मूलभूत हक्क बनवण्यात आले आहे. अगदी बरोबर आहे. या कलमात बदल करण्यासाठी 86वी घटना दुरुस्ती भारतीय संसदेने केली आहे. अगदी बरोबर आहे. आणि अनुच्छेद सन 2002च्या पूर्वी अनुच्छेद 46 मध्ये ते होते. 2000 पूर्वी नव्हे, 2002 पूर्वी होते. त्यामुळे क विधान जे आहे ते चुकीचं आहे. आणि प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क ठरवण्यासाठी SD देवेगौडा या पंतप्रधानांच्या काळात क्रांतिकारक निर्णय घेण्यात आला आहे. हे सुद्धा चुकीचं आहे. अटल बिहारी वाजपेयी या पंतप्रधानांच्या काळात हा क्रांतिकारक निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे इथे 2002 पाहिजे होतं, चुकीचं आहे. आणि इथं अटल बिहारी वाजपेयी पाहिजे होते. अटल बिहारी पाहिजे होते. त्यामुळे हे सुद्धा चुकीचे आहे. अ आणि ब हे दोन विधानं बरोबर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर चला. भारतीय संविधानातील अनुच्छेद 27च्या तरतुदीनुसार नागरिकांना कोणता कर देण्याकरिता मूलभूत हक्क प्राप्त झाला आहे? तर कोणता कर? केवळ आणि केवळ धार्मिक कर. त्यामुळं क जे आहे ते आपलं उत्तर यायला पाहिजे. कोणता कर? धार्मिक कर. त्यामुळं फक्त क. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर चला. घटनात्मक उपाय योजनांचा हक्क याबाबत योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, घटनात्मक उपायांचा हक्क याबाबत योग्य विधान कोणते आहे? घटनात्मक उपाययोजना ही मूलभूत हक्कांशी संबंधित म्हटलेलं आहे. दुसरं, घटनेत यासाठी अनुच्छेद 32चा समावेश करण्यात आलेला आहे. तिसरं, मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास या योजनेचा लाभ घेता येतो आणि या योजनेमुळे मूलभूत हक्क पुन्हा प्राप्त करून देता येत नाहीत असं म्हटलेलं आहे. तर लक्षात घ्या, घटनेत यासाठी अनुच्छेद 32चा समावेश केला आहे. अगदी बरोबर आहे. आणि मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास या योजनेचा लाभ घेता येतो. तर या ठिकाणी ब आणि क जे आहेत हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. संबंधित नाहीत असं म्हटलेलं आहे. घटनात्मक उपाय संबंधित नाही हे चुकीचं आहे. आणि पुन्हा प्राप्त करून देता येत नाही असं म्हटलेलं आहे हे सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळं ब आणि क पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया. रिट ऑफ हॅबियस कॉर्पस ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या भाषेतील आहे? तर ही लॅटिन भाषेतील आहे मित्रांनो. लॅटिन भाषेतील आहे. आणि इथे सुद्धा जे 4 दिलेले शब्द आहेत ना हे सुद्धा लॅटिन भाषेतलेच आहेत. त्यानंतर भारतीय संविधानातील प्राधिलेख आणि त्यांचे लॅटिन नाव यांच्या योग्य जोड्या जुळवा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघूया आता आपण. सोपं आहे बरं का, काही अवघड नाही आहे. या ठिकाणी पहिला आहे बंदी प्रत्यक्षीकरण. बंदी प्रत्यक्षीकरण. बंदी प्रत्यक्षीकरण याला लॅटिनमध्ये काय म्हटलं जातं? रिट ऑफ हॅबियस कॉर्पस असं म्हटलं जातं. परमादेश याला रिट ऑफ मॅन्डामस म्हटलं जातं. प्रतिषेध इथं प्रोहिबिशन आहे, रेट ऑफ प्रोहिबिशन म्हटलं जातं. उत्प्रेषण रेट ऑफ सर्सिओरी. तर या ठिकाणी असं यायला पाहिजे. अ च 4, ब च 2, क च हां ठीक आहे. एकदा बघा, अ च 4 याला पाहिजे. अ च 4, ब च 3 याला पाहिजे, क च 2 याला पाहिजे आणि ड च 1 याला पाहिजे. बघूया या ठिकाणी अ च 4, ब च 3, क च 2 आणि ड च 1 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर यायला पाहिजे.
यानंतर समोर चला, राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे हे न्यायिक असून त्यांना घटनेमध्ये समाविष्ट करून घेणे आवश्यक आहे असा सल्ला संविधान सभेत कुणी दिला असं आपल्याला विचारलेलं आहे. कुणी दिलेला आहे तर BN राव यांनी दिलेला आहे. कुणी दिलेला आहे? BN राव. म्हणजे आपलं उत्तर क असायला पाहिजे, फक्त क. पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर चला, भारतीय संविधानातील अनुच्छेद 40च्या तरतुदीनुसार कोणत्या बाबी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत तर ग्रामपंचायतीची संघटन याचा समावेश करण्यात आलेला आहे. केवळ आणि केवळ क कायला पाहिजे, केवळ आणि केवळ क. पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला हवं. यानंतर समोर चला, भारतीय संविधानातील अनुच्छेद 49च्या तरतुदीनुसार राज्य कोणाच्या कायद्यानुसार राष्ट्रीय स्मारके व स्थाने आणि वस्तू यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पार पाडते? संसद पाडत असते, राज्य विधिमंडळ हे सुद्धा पार पाडतं, लवाद आणि न्याय प्राधिकरण हे सर्वच आहेत. त्यामुळे वरील सर्व त्या पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर चला, TT कृष्णम्माचारी यांनी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे यावर खालीलपैकी कोणती टीका केलेली आहे तर भावनांची खरी केराची टोपली व नववर्षाचा निश्चय, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांची संघर्ष हे तर नाहीच आहे, राष्ट्रपती व पंतप्रधानांचा. मित्रांनो ऑप्शन 3 जरी आपण गेलो तर ना आपल्याला पाहायला मिळतं. तर लक्षात घ्या, नववर्षाचा निश्चय हे पण बरोबर आहे आणि भावनांची खरी केराची टोपली हे सुद्धा बरोबर आहे. क आणि ड जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. भारतीय राज्यघटनेत कोणत्या घटनादुरुस्त्या मूलभूत कर्तव्याशी निगडीत आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे तर 86वी घटनादुरुस्ती, 42वी घटनादुरुस्ती हे दोन्हीही लक्षात घ्या. 42 आणि 86 या दोन्ही घटनादुरुस्त्या जे आहेत ते कर्तव्याच्या निगडीत आहेत. त्यामुळे आपलं उत्तर याला फक्त अ आणि ब. अ आणि ब. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर समोर चला, सन 1976 साली सरदार सुवर्ण सिंग समितीने शिफारस केलेल्या मूलभूत कर्तव्यामध्ये खालीलपैकी कोणत्या कर्तव्याचा समावेश नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. कोणत्या कर्तव्याचा समावेश नाही? कोणत्या कर्तव्याचा समावेश नाही नाही म्हटलेलं आहे. प्रत्यक्ष लोकशाही संस्थानाचा सन्मान करणे, सांप्रदायिकतेचा त्याग करणे, कर भरणे आणि खाजगी मालमत्तेचे संरक्षण करणे. तर लक्षात घ्यायचं अ, ब आणि क. अ, ब आणि क यांचा समावेश नाही आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर चला, भारतीय संविधानातील अनुच्छेद आणि तरतुदी यांच्या योग्य जोड्या जुळवा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ओके, भारतीय संविधानातील अनुच्छेद आणि तरतुदी यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला. तर लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की अनुच्छेद 52 नुसार भारताचा राष्ट्रपती असतो. अनुच्छेद 53 नुसार राज्याचा कार्यकारी अधिकारी असतो. अगदी बरोबर आहे. तर अनुच्छेद 53 नुसार, अनुच्छेद 53(2) नुसार संघराज्याचा संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. अनुच्छेद 54 नुसार राष्ट्रपतीची निवडणूक असते. अनुच्छेद 55 नुसार राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत असते. लक्षात घ्या, या ठिकाणी अशा प्रकारे जरी आपण केलं तरी मला वाटतं की बरोबर येतं. अ चं 1, ब चं 2, क चं 3, ड चं 4 आणि 5 चं ई चं 5. पर्याय क्रमांक 1 जे आहे हे असं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर जाऊया, राष्ट्रपती पदासाठी नाम निर्देश पत्र भरताना उमेदवारास किमान किती मतदात्यांनी अनुमोदित करावे लागते? किती करावे लागते तर लक्षात घ्या 50 मतदात्यांनी अनुमोदित करणं गरजेचं आहे. किती?
50. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला यानंतर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय संविधानातील अनुच्छेद 66(3) आणि 66(4) मध्ये उपराष्ट्रपदासाठी कोणती पात्रता सांगितली आहे? तो भारताचा नागरिक असावा. अगदी बरोबर आहे. त्याने वयाची 30 वर्षे पूर्ण केलेली असावीत. 30 नव्हे 35 वर्षे पूर्ण केलेली असायला पाहिजेत. तो लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. नाही, लोकसभेचा सदस्य नाही, तो राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. त्यामुळे ब आणि क दोन्ही विधानं चुकीची आहेत. त्याने भारत सरकारच्या किंवा कोणत्याही राज्य शासनाच्या किंवा कोणत्याही स्थानिक किंवा अन्य सार्वजनिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली कोणतेही लाभाचे पद धारण केलेले नसावे, हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळं ब आणि क जे आहेत हे दोन विधानं चुकीची आहेत. मग आपल्याला काय विचारलं? योग्य विधान विचारलेलं आहे, पात्रता विचारलेली आहे. अ आणि ड या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये आपलं उत्तर पाहायला मिळतं. यानंतर समोर चला. भारतीय संविधानातील अनुच्छेद 75 मध्ये पंतप्रधानांच्या नियुक्तीबाबत कोणते विधान योग्य आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. घटनेत पंतप्रधानांच्या निवडीबाबत कोणतीही विशेष पद्धत सांगितली गेली आहे? कोणती पद्धत सांगितली गेली नाही असं काही नाही. फक्त तो लोकसभेमध्ये निवडून आलेला असावा व लोकसभेच्या सदस्यांचा तो नेता असावा. त्यामुळं पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती करतात. राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती करतात का? दुसरा आहे. तिसरा आहे, राष्ट्रपती कोणत्याही व्यक्तीची पंतप्रधान म्हणून नियुक्ती करू शकत नाहीत. कोणतेही नाही. जर तो लोकसभेचा सदस्य असेल तर. त्यानंतर राष्ट्रपती राज्यसभेत बहुमत प्राप्त पक्षाच्या नेत्यालाच पंतप्रधान म्हणून नियुक्त करतात. राज्यसभेतील नव्हे, लोकसभेतील असायला पाहिजे होतं. तर पहिलं विधान चुकीचं आहे. त्याच्यानंतर दुसरं विधान जे आहे ते बरोबर आहे. राष्ट्रपती कोणत्याही व्यक्तीची पंतप्रधान म्हणून नियुक्ती करू शकत नाहीत असं म्हटलेलं आहे. नाहीत कसं होऊ शकतं? करू शकतात. जर तो लोकसभेचा नेता असेल तर करू शकतात आणि तो राज्यसभेचा बहुमत प्राप्त पक्षाचा नेता असायला पाहिजे. त्यामुळे केवळ आणि केवळ जे आहे ते ब विधान जे आहे ते बरोबर आहे. कोणतं विधान? ब विधान, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर चला. खालीलपैकी कोणत्या मंत्र्याची भारताच्या ध्येय धोरणात आणि सरकारच्या भूमिकेत महत्त्वाची जबाबदारी असते? तर साहजिकच केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांची. केवळ अ, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. - 2003च्या 91व्या घटना दुरुस्ती कायद्याने मंत्रिमंडळातील पंतप्रधानासहित एकूण मंत्र्यांची संख्या लोकसभेतील एकूण सदस्या संख्येच्या किती टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही अशी तरतूद करण्यात आलेली आहे. तर 15% पेक्षा अधिक असणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. हा प्रश्न खूप वेळेस विचारला गेलेला आहे. भारताच्या महान्यायवादीबाबत खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. तो 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी पदावर राहतात. तर लक्षात घ्या, राज्यघटनेमध्ये महान्यायाधीशी कुठल्याही प्रकारचा कार्यकाळ दिलेला नाही. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. तो राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहू शकतात. बरोबर आहे. तो संसद सदस्यांचे विशेष अधिकार मिळण्यास प्राप्त असावा लागतात. व्हेरी नाईस, हे पण बरोबर आहे. आणि ते शासनासाठी पूर्ण वेळ सल्लागार अथवा शासकीय सेवकही नाहीत, हे पण बरोबर आहे. त्यामुळं आपलं घ्यायला पाहिजे ब, क आणि ड हे विधान बरोबर यायला पाहिजे. ब, क आणि ड पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर चला. संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभा असून ते खालीलपैकी कोणाचे प्रतिनिधित्व करते? कोणाचे करणार आहे बरं? भारतीय संघराज्यातील घटक राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे. ब आणि क, ब आणि क पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 ब आणि क म्हणजे घटक राज्य यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आहे, केंद्रशासित प्रदेशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आहे. ब आणि क पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर चला. 2026 पर्यंत लोकसभा व विधानसभा मतदारसंघातील जागांच्या पुनर्वाटणीवर स्थगिती आणण्याचे कारण खालीलपैकी कोणते आहेत? काही राज्यांच्या लोकसंख्येच्या वाढीचा दर बराच कमी झाला आहे. बरोबर आहे. आणि काही राज्यांच्या लोकसंख्या वाढीचा दर बराच वाढला आहे, हे सुद्धा बरोबर आहे. आता क्षेत्रफळांमध्ये बरीच वाढ झालेली आहे. क्षेत्रफळामध्ये कशी काय वाढ होऊ शकते?
क्षेत्रफळांमध्ये बरीच घट झालेली आहे हे पण होऊ शकत नाही. पहिलं आणि दुसरं अ आणि ब हे दोन विधानं जे आहेत ते बरोबर आहे. अ आणि ब त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर चला, लोकसभा अध्यक्ष या संकल्पनेबाबत भारतीय संविधानात खालीलपैकी कोणत्या तरतुदी केल्या आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. यासाठी भारतीय संविधानात अनुच्छेद 88 मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. 93 मध्ये समावेश करण्यात आला, लक्षात घ्यायचे. पहिलं विधान चुकीचं आहे. त्यानंतर 93 मध्ये आहे त्यामुळे पहिलं विधान या ठिकाणी चुकीचं आहे. लोकसभेचे अध्यक्ष पूर्ण लोकसभा सभागृहाच्या प्राधिकरणाचे प्रतिनिधित्व करतात, बरोबर आहे. नव्याने निवडून आलेल्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात प्रोटेम अध्यक्षामार्फत लोकसभा अध्यक्षाची निवड केली जाते, हे पण बरोबर आहे. लोकसभा अध्यक्षाची निवड विशेष बहुमताने पार पाडली जाते. विशेष नाही तर साध्या बहुमताने केली जाते. कोणत्या? साध्या बहुमताने. त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. ब आणि क हे आपलं उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. यानंतर समोर चला, लोकसभेच्या सभागृहात कोणतेही नवीन बांधकाम किंवा त्यात बदल करण्यासाठी कोणाची संमती आवश्यक असते? लोकसभा अध्यक्षांची असते. कोणाची असते? लोकसभा अध्यक्षांची. केवळ आणि केवळ ड म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे चला, संविधान सभेने राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती मार्फत करण्याची पद्धत का स्वीकारली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर ओके, प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीमुळे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये सत्ता स्पर्धा व प्रसंगी संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून बरोबर आहे. राज्यपालाच्या थेट निवडणुकीमुळे राज्यात सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी नेतृत्वाची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते म्हणून हे दोन्ही विधानं अगदी बरोबर आहेत. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर चला, खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. विधान परिषदेवरती 1/2 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थेकडून निवडून येतात. 1/2 नाही आहे, 1/3 निवडून येतात. त्यामुळं पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. 1/3 सदस्य पदवीधर मतदारसंघातून निवडून येतात. 1/3 नाही आहे, 1/12 निवडून येतात. त्यामुळे हे सुद्धा विधान चुकीचं आहे. आणि 1/12 सदस्य विधान परिषदेवरती शिक्षक मतदारसंघातून निवडून येतात, हे मात्र बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की योग्य विधान कोणतं आहे? केवळ आणि केवळ क विधान. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर आपल्याला कलमांचा प्रश्न विचारलेला आहे. चला, कलम दिलेले आहेत आणि आपल्याला त्याच्या तरतुदी दिलेल्या आहेत. कलम 169, कलम 169 राज्यात विधान परिषद रद्द करणे किंवा स्थापन करणे. त्यानंतर कलम 172 राज्य विधिमंडळाचा कार्यकाल त्यामध्ये दिला गेलेला आहे. कलम 174 राज्य विधिमंडळाची अधिवेशने व बरखास्ती व विसर्जन. त्यानंतर कलम 76 तर राज्यपालाचे विशेष अभिभाषण. तर बघूया, अ चं घ्यायला पाहिजे 3 यायला पाहिजे, ब चं घ्यायला पाहिजे 1 यायला पाहिजे, क चं 2 यायला पाहिजे आणि ड चं 4 यायला पाहिजे. अ चं 3 या ठिकाणी अ चं 3 दिसतंय. ब चं 1 बरोबर आहे. दुसरा ऑप्शन या ठिकाणी नाहीच आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळतं. यानंतर चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. प्रत्येक राज्याच्या आकस्मिक निधीतून व सार्वजनिक खात्यातून केलेल्या सर्व खर्चाचे लेखापरीक्षण कोण करत असतो? तर महालेखापाल करत असतो. दुसरं कोण करणार आहे? नावामध्येच महालेखापाल. पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर या ठिकाणी असायला पाहिजे. चला, काही सोपे सोपे प्रश्न आहेत ते पटापट यायला पाहिजेत. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे सध्याचे अध्यक्ष प्रियांक कानुनगो हे आहेत, बरोबर आहे. 2022 मध्ये राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचा 17वा स्थापन दिन नवी दिल्ली येथे साजरा करण्यात आला होता. अगदी बरोबर आहे. आणि राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे भविष्य रक्षितो रक्षित या नव्या ब्रीद वाक्याचे अनावरण करण्यात आलेले आहे, हे सुद्धा बरोबर आहे. वरील सर्व विधानं जे आहेत ते बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन,
राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो असं आपल्याला विचारलेलं आहे. 6 वर्ष आणि वयाची 62 वर्ष जे आधी पूर्ण होईल तितका कालावधी पर्यंत ते राहत असतात. 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष, 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. राज्याचा महाधिवक्ता हे राज्यपालांची मर्जी असेपर्यंत पदावरती राहू शकतात किंवा राहत असतात. अगदी बरोबर आहे. आणि 21 जून 2018 रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधी व न्याय विभागाने महाधिवक्ता पदास कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिलेला आहे. मंत्रिपदाचा दर्जा दिलेला आहे, परंतु कॅबिनेटचा दिलेला नाही आहे, राज्य मंत्रिपदाचा दिलेला आहे. त्यामुळं पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं मात्र चुकीचं आहे. त्यामुळं केवळ आणि केवळ अविधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो? कारण पंतप्रधान मंत्रिमंडळाचा मुख्य प्रमुख असल्या कारणाने. दुसरं काय असू शकतो सांगा बरं? पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर या ठिकाणी असायला पाहिजे. सोपं आहे. त्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा, कारण ते मंत्रिमंडळ स्थापन करत असतात. खाली विधाने विचारात घ्या, लक्षात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. अगदी बरोबर. उच्च न्यायालय असलेली दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. अगदी बरोबर. भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये केली गेली होती. हे सुद्धा अगदी बरोबर आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेले अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशातील 4थे उच्च न्यायालय आहे. हे सुद्धा बरोबर आहे. हे सर्व विधानं जे आहेत ना ते बरोबर आहेत. अ बरोबर आहे, ब बरोबर, क बरोबर आणि ड वरील सर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर घटना समितीने कोणत्या प्राण्यांची निशाणी स्वीकृत केली आहे? तर हत्तीची केलेली आहे. कशाची केलेली आहे? हत्तीची केलेली आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघूया, एखादे विधेयक संसदेने राष्ट्रपतीकडे पाठवल्यास ते राष्ट्रपती कार्यालयाकडे अनिश्चित काळासाठी पडून राहते, त्यास राष्ट्रपतीचा कोणता अधिकार म्हटला जातो? त्यासाठी पॉकेट नकाराधिकार असं म्हटलं जातं. पॉकेट नकाराधिकार. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर चला समोर जाऊया. राज्य विधिमंडळाच्या विधानसभेच्या सदस्य संख्यावरून राज्याचा उतरता क्रम लावा असं आपल्याला विचारलेलं आहे. सर्वात जास्त उत्तर प्रदेशमध्ये आहेत. उत्तर प्रदेशमध्ये किती आहेत? तर 404 सदस्य आहेत. किती आहेत? 404 सदस्य आहेत. महाराष्ट्रामध्ये 288 आहेत. पश्चिम बेंगॉलमध्ये 295 आहेत आणि बिहारमध्ये 243 आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी क्रम जो आहे तो लागतो. 404, 288, 295 अशा प्रकारे क्रम यावरनं सुद्धा आपल्याला उत्तरापर्यंत जाता येतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर चला. विधानसभेने मंजूर केलेले सामान्य विधेयक विधान परिषदेत जास्तीत जास्त किती कालावधीसाठी राखून ठेवू शकतात? 4 महिन्यांसाठी. कधी? 4. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. राज्य आणि केंद्र या दोघांनी एकत्रित काही विषयावरती कायदे बनवण्यासाठी खालीलपैकी कोणती सूची कलम 246 मध्ये नमूद केली आहे? तर कोणती केलेली आहे? समवर्त सूची. कारण या दोघांचाही त्याच्यामध्ये समावेश असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर आता समोर जाऊया. मुंबई न्यायालयाचे कार्यक्षेत्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. गोवा आणि महाराष्ट्र, महाराष्ट्र गोवा दादर नगर हवेली, महाराष्ट्र गोवा दादर नगर हवेली आणि दमण आणि दीव. गोवा महाराष्ट्र दमण दीव असं आपल्याला म्हटलेलं आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अलीकडे नगर हवेली व दीव दमण हे एकत्रित असल्यामुळे एक केंद्रशासित निर्माण झालेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्र गोवा दादरा नगर हवेली आणि दीव दमण हे आपलं उत्तर असायला पाहिजे. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 जे आहे हे आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण या टेस्ट सिरीजच्या 4थ्या पेपरमध्ये 50 प्रश्न जे आहेत ते अर्थशास्त्रावरची बघितलेली आहेत आणि 50 प्रश्न जे आहेत ते राज्यघटनेवरती बघितलेली आहेत. तर येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा निश्चितच फायदा होईल. आणि सरतेशेवटी आपण
एक्झामची तयारी करतो म्हटलं तर आपल्याला टाईम मॅनेजमेंट हे महत्त्वाची गोष्ट असते आणि त्या वेळेमध्ये ते संपूर्ण 100 प्रश्न होणं पण गरजेचं असतं. यासाठी ही आपली टेस्ट सिरीज आहे आणि आपल्या या टेस्ट सिरीजचा दर्जा अतिशय उत्कृष्ट आहे. जास्त अवघड पण नसतात, जास्त सोपे पण नसतात. एक मॉडरेट लेवल आपण मेंटेन या ठिकाणी केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला या टेस्ट सिरीजचा निश्चितच फायदा होईल. जर तुमचे मित्र-मैत्रिणी कोणी इंटरेस्टेड असतील टेस्ट सिरीजच्या बाबतीत किंवा ज्यांनी एक्झामला अप्लाय केलेलं असेल, अशा सर्वांना आपल्या या टेस्ट सिरीजबाबत निश्चितच माहिती कळवावी. तुम्हाला हा जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. फायदेशीर वाटत असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका आणि येणारे जर संपूर्ण व्हिडिओ जर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या या राजमुद्रा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.